पनवेल महानगरपालिका हद्दीतील विनापरवानगी आठवडा बाजार आणि अनधिकृत हातगाड्यांवर कारवाई करण्याची मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त मंगेश चितळे यांच्याकडे आज केली। या संदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांनी आयुक्त मंगेश चितळे यांना निवेदनही दिले। यावेळी पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, माजी स्थायी समिती सभापती अमर पाटील उपस्थित होते। पनवेल महानगरपालिका हद्दीत ठिकठिकाणी आठवडे बाजार चालतात। सदरचे आठवडे बाजार हे कोणत्याही अधिकृत परवानग्या न घेता काही लोकांच्या दादागिरीने अवैधपणे चालवले जात असल्याचे आणि काही अधिकारी याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करत असल्याचे निदर्शनास आले असून स्थानिक नागरिकांकडून तसेच बाकीच्या अधिकृत व्यावसायिकांकडून तक्रारी येत आहेत। तसेच अवैधपणे कोणतीही परवानगी अथवा परवाना न घेता रस्त्यावर हातगाड्यांवर धंदे करत आहेत। सदर हातगाड्यांमुळे रस्त्यावर वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून हातगाड्यांवर व्यवसाय करणारे हे मोठ्या प्रमाणावर बांगलादेशी लोक असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत। तसेच आठवडा बाजार आणि हातगाड्यांवर अनैतिक धंदे चालत असल्याच्या तक्रारीही येत आहेत। नागरिकांकडून वेळोवेळी या संदर्भातील तक्रारी महानगरपालिकेकडे करण्यात आल्या आहेत, परंतु महापालिका अधिकाऱ्यांकडून त्यांच्या तक्रारीला केराची टोपली दाखवली जात असल्याची भावना नागरिकांमध्ये झाली असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले। सदरचे विनापरवानगी आठवडे बाजार आणि अवैधपणे चालणाऱ्या हातगाड्यांवर अतिशय संथ गतीने कारवाई चालू आहे। ती कारवाई जलद गतीने पूर्ण करण्याची गरज आहे। ही बाब लक्षात घेता कोणाच्याही दबावाला बळी न पडता आठवडे बाजार आणि हातगाड्यांवर पूर्णपणाने कारवाई करावी, अन्यथा 1 जानेवारी 2025 पासून महापालिकेच्या विरोधात व्यापक आंदोलन करणार असल्याचेही आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधोरेखित केले।